नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 1 मे वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे वैशाख पौर्णिमा. हिंदू आणि बौद्ध धर्मातील ही अत्यंत पवित्र दिवस म्हणून ओळखला जातो. जो 2026मध्ये 1 मे वार शुक्रवार या दिवशी आपल्याला वैशाख पौर्णिमा ही साजरी करायची आहे. या दिवशी भगवान बुद्ध यांचा जन्म झाला होता. ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण झाले होते, त्यामुळे याला बुद्ध पौर्णिमा किंवा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी किंवा त्यांची उपाय जे आहेत तर त्या दिवशी केले जातात. या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तर या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते. भगवान विष्णूला पंचामृताने पूजा केली जाते. रात्री चंद्राला अर्घ्य देऊन त्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता आणि ज्ञानासाठी हा भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी आराधना करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या पौर्णिमेला वैशाख महिन्यातील पवित्र स्नानाची पूर्णाहुती म्हटली जाते, ज्यामुळे दारिद्र्य दूर करण्यासाठी या दिवशी पितलची हत्ती किंवा एकाक्षी नारळ घरी आणून पूजन केले जाते. वैशाख पौर्णिमा ही अत्यंत शुभ मानल्यामुळे या दिवशी सुखसमृद्धीसाठी काही उपाय केले जातात. तर बुद्ध पौर्णिमा या दिवशी साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमा ही माता लक्ष्मीला आणि श्रीहरी विष्णूला समर्पित असल्यामुळे उद्या इतका शुभ दिवस आहे की या दिवशी श्रीहरी विष्णूचा अवतार प्रगट झाला होता. नरसिंह सरस्वती ज्याला आपण म्हणत असतो, त्यांच्या केवळ गर्जनेनेच ब्रह्मांड हादरलं होतं. भगवान नरसिंह सरस्वती यांची पूजा केली जायची, कारण आजचा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी आयुष्यातील सर्व संकट दूर करण्याचा आपण जर निश्चय केला तर या दिवशी आपण काही उपाय करू शकतो. म्हणूनच भगवान विष्णूचे इतर अवतार जसे श्रीराम, श्रीकृष्ण, श्री हरी किंवा विठ्ठल रुक्माई हे अवतार आहेत. तर हे महालात आणि पृथ्वीवर अवतार घेतला होता. पण नरसिंह सरस्वती यांनी प्रगट सोहळा कुठे झाला आहे तर एका खांबातून त्यांनी त्यांच्या राक्षसाचा अंत करण्यासाठी त्यांनी हा जन्म घेतला होता. वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय सांगितले गेलेले आहे. तर या दिवशी सत्यनारायण देवाची पूजा कधी मांडावी आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आपल्याला उंबरवट्यावर ही वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने आपल्याला ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद प्राप्त होईल, घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होईल. 24 तासामध्ये घराची मुलाची इतकी प्रगती होईल की घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. घरामध्ये धन धान्य बरकत नेहमी राहील आणि घरामध्ये जर एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर तो शत्रू घरामध्ये येऊन लोटांगण घालेल. म्हणून ही वस्तू आपल्याला कुठे ठेवायची आहे, हे का ठेवायची आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, पौर्णिमा ही जी आहे तर अत्यंत खास म्हटली जाते, कारण या दिवशी नरसिंह सरस्वती, माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू आणि त्याचबरोबर बुद्ध पौर्णिमा या दिवशी साजरी केली जाते. कारण या दिवशी असं म्हटलं जातं की या दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. म्हणूनच ही तिथी जी आहे तर ती भगवान श्रीहरी विष्णूचा 9वा अवतार जो आहे तर तो गौतम बुद्धाचा म्हटला गेलेला आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की या दिवशी आपण त्रिदेवांची जेव्हा पूजा करतो ना, तेव्हा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ही आपोआपच निर्माण होत असते. तर पौर्णिमा ही अशी तिथी आहे ज्या दिवशी श्री सत्यनारायण देवाची पूजा आपण करत असतो. संध्याकाळी प्रदोष काळ झाल्यानंतर जेव्हा 6:30 वाजतात ना, तर त्या वेळेमध्ये ही पूजा केली जाते. तर या दिवशी दानधर्म केलं जातं आणि आपल्या पूर्वजांच्या नावाने स्मरण केले जाते. किंवा सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा सूर्यदेवाला अर्घ्य देतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येत असते. म्हणूनच या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे, ज्यामुळे आपल्याला श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होईल. त्यानंतर तुळशीचं पान टाकायचं आहे, ज्यामुळे आपल्याला लक्ष्मी देवीचा आशीर्वादही प्राप्त होईल. आणि तिसरी वस्तू आहे ती म्हणजे गोमूत्र, जे 33 कोटी देव आहेत तर गायीमध्ये सामावलेले आहेत.
तर 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे. आणि ज्ञान आणि आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये जी हळद आहे आणि तीळ आहे काळे तर ते टाकायचे आहे. यामुळे बुद्धीमध्ये प्रगती होते आणि त्याच्या येणाऱ्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाहीत. म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायचे आहेत. तर पहा, त्यानंतर आपल्याला पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालायचे आहेत. चुकूनही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका. त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या मनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये एक जागृत शक्ती आपल्याला जागृत करायची असेल तर आपल्याला जो उंबरवटा आहे तर हा उंबरवटा जो आहे तर घराची एक चौकट नाही तर अशी एक जागृत शक्ती आहे. तर तिथे आपण जेव्हा पूजा करतो ना तेव्हा आपलं मन प्रसन्न होते. तिथे रांगोळी काढल्या जातात बोटाने, तर तेव्हा आपल्या मनामध्ये आणि आपल्या हातामध्ये एक जागृत आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होत असते. अशी एक जागृत शक्ती तिथे असते की आपल्या घरामध्ये डायरेक्ट प्रवेश करत असते. ती म्हणजे माता लक्ष्मी आणि आपली कुलदेवी. म्हणूनच तर ती एक अशी शक्ती आहे जिथे साक्षात नरसिंह भगवान तिथे पहारा देत होते. तर कोणत्या वस्तू आहे, ह्या 2 वस्तू जर उंबरवटावर तुम्ही ठेवताना त्यावेळेमध्ये साक्षात कुलदेवी घरामध्ये जागृत अवस्थेत राहत असते आणि लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत असते. जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की अडथळे दूर व्हावेत, शत्रू आपल्यावर कधीही उलटवार करणार नाही, त्रास देणार नाही आणि आपल्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत तर त्या कमी होण्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी म्हटला जातो. आपल्या घराचा जो मुख्य उंबरवटा आहे ना तर तो मुख्य केंद्रबिंदू ऊर्जासहित झालेला असतो. तर तुम्ही अशा जेव्हा 2 वस्तू तिथे ठेवताना तर त्याचा अनुभव जो आहे तर तो तुम्हाला लगेच प्राप्त होईल. तर पहा, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे ज्याचा उल्लेख जो आहे तर तो गरुड पुराणामध्ये केलेला आहे. तर उद्या संध्याकाळी आपल्याला म्हणजेच जेव्हा ब्रह्ममुहूर्त असतो ना सकाळी 6च्या अगोदर, त्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे. दोन्हीही वेळेमध्ये हा तुम्ही उपाय करू शकता. तर थोडा अर्धा करायचा आहे सकाळी आणि अर्धा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळच्या संधिप्रकाशामध्ये जर तुम्ही ह्या 2 वस्तू जर उंबरवट्यावर ठेवल्या ना तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील. तुमच्या विरुद्ध जर एखादा शत्रू कारस्थान करत असेल किंवा घरामध्ये वादविवाद करत असेल, घरात येऊन जर तुमच्या मुलांचं संरक्षण व्हावं त्याच्यापासून, तर हा उपाय खूपच प्रभावी म्हटला जातो. तर पहा, एखादा शत्रू असेल तर तो तुमच्या बरोबर आणि तुमच्या शेजारी असलेले व्यक्ती आहे त्यांच्याबरोबर जर घेऊन जर कारस्थान करत असेल, तुमच्यावर विरुद्धवार करत असेल, आपण एकटं पडलेला आहोत, शत्रू घरातला असेल किंवा बाहेरचा असेल तरीही चालेल, पण स्वतःहून तुमच्या समोर तो नतमस्तक होईल. तर तो स्वतःहून येऊन तुमच्याबरोबर नतमस्तक होईल आणि तो स्वतः येऊन तुमच्याजवळ येऊन माफी मागेल. त्याच्या मनातील जो राग आहे ना, द्वेष आहे ना, तर तो कबुद्धी होईल. तर ती आपल्याला कशा पद्धतीने, तर हा उपाय जो आहे तर तो कसा करायचा आहे, कोणत्या वेळी आपल्याला करायचा आहे ते बघूयात. जर तुम्ही चुकीच्या वेळी जर हा उपाय केला तर याचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही. तर आपल्याला हा उपाय लागू होण्यासाठी, त्यामुळेच हा व्हिडिओ अर्धवट पाहू नका, संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. अर्धवट व्हिडिओ आपल्याला ज्ञान संकटापेक्षाही घातक ठरू शकतो. तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा, त्यामुळे तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही जवळच्या व्यक्तीला जर शेअर केला तर तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि धनप्राप्तीचे योग जुळून येतील. म्हणून जेवढी तुम्ही माहिती शेअर कराल तेवढी तुमच्या जीवनात, जेवढा तुम्ही हा व्हिडिओ शेअर कराल ना तेवढ्या तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होईल. तर तुम्ही कधी विचार केला आहे का, भगवान नरसिंह सरस्वतीने हिरण्यकशिपूला मारण्यासाठी उंबरवट्यावर किंवा जो खांब आहे तर तो का निवडला आहे? तर हिरण्यकशिपूला एक वरदान प्राप्त झालं होतं की तो घरातही मरणार नाही किंवा बाहेरही मरणार नाही. आणि मग उंबरवटा अशी जागा आहे जी घराच्या आतही नाही आणि बाहेरही नाही, अशी संधी प्राप्त झाली होती. म्हणूनच हिरण्यकशिपूला मारण्यासाठी उंबरवटाच निवडला आहे. तर उंबरवटा हा तुमच्या घराचा फिल्टर असतो. बाहेरून येणारी जी सकारात्मक ऊर्जा असते किंवा नकारात्मक ऊर्जा आहे तर ती शोषून ठेवण्याचं काम हे आहे. तर तो मुख्य
मुख्य उंबरवटा करत असतो, तिथे सात्विक लहरी जे आहे तर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. त्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये सात्विक लहरी प्राप्त होत असतात. तर आपल्या उंबरवट्याहून येणारी जी ऊर्जा असते तर ती आपल्या घरामध्ये सात्विक लहरी प्राप्त करत असते, ज्यामुळे बाहेरून येणारी व्यक्ती जी आहे तर ती चांगल्या मनाने आपल्या घरामध्ये येत असते किंवा वाईट वृत्तीने घरामध्ये येत असते, तर याचा प्रभाव आपल्या घरावर होत नाही. असं म्हटलं जाते की आपला उंबरवटा जो आहे तर तो पूर्वजांनी उंबरवट्याला पूजनीय का मानला आहे. तर आपल्या पूर्वजांनी उंबरवट्याला पूजनीय का म्हटलं गेलेलं आहे, कारण त्यांना माहिती होतं की उंबरवटा सुरक्षित असेल तरच घरातील लक्ष्मी आणि सुख शांती टिकून राहते. तसंच नरसिंह सरस्वती जयंतीचा हा दिवस वर्षातला असा एक दिवस असतो जेव्हा या दिवशी मुख्य उंबरवट्यावर ब्रह्मांडातली प्रचंड ऊर्जा प्रवाहित होत असते. पण तुमच्या मनात जर या दिवशी काही पूजा करायची असेल, सत्यनारायण देवाची पूजा करायची असेल तर हा दिवस खूप शुभ मानला जातो, कारण या दिवसा इतकं शुभ आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणून देण्यासाठी हा दिवस इतका शुभ आहे की या दिवशी केलेले उपाय आपल्या जीवनात एक आनंद आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देत असतात. कारण पहा, या दिवशी तुम्ही जर काही उपाय करत असाल तर दिवशी कोणते उपाय तुम्ही करता तर त्यामुळे नजरबांधा होत नाही, अडलेले कामं जे आहे तर ते चालू होतात. कधीकधी तुमच्या प्रगतीवर कोणाची तरी वाकडी नजर असेल तर ती व्यवस्थित होते. लोक समोरून हसून बोलत असतात, पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल जर मत्सर असेल, वाईट भावना असेल तर त्या कमी होतात. जर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असेल तर ती उंबरवट्यावरून घरामध्ये संचार करत नाही. एखाद्या जुन्या घराचं जर तुम्हाला बांधकाम करायचं असेल तर ते बांधकाम नक्कीच सक्सेस होत असते. जसं की तुमच्या घरामध्ये जर उंबरवटा असेल, जर लाकडी असेल तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते. तसं की तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तीसुद्धा कमी होत असते. जर एखाद्याच्या व्यवसायामध्ये अडथळे येत असेल, मुलाच्या प्रगतीचे अडथळे जे आहेत तर ते जास्तच होत आहे, किंवा घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी हवी असेल, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती कायमची संपवावी, त्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी म्हटला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक धार्मिक विधी सांगणार आहे जो आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. कारण उंबरवटा हा आपल्या कुलदेवतेचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. उंबरवट्यावर जेव्हा आपण हळदी कुंकाचे बोटू लावतो तेव्हा माता लक्ष्मीबरोबरच आपली कुलदेवी जी आहे तर ती प्रसन्न होत असते. तर असा हा उपाय आहे. यामध्ये काही 2 वस्तू ज्या आहेत तर त्या इतक्या महत्त्वाच्या आहेत. तर वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणेच ह्या 2 वस्तू इतक्या चमत्कारिक आहेत की याचं एकत्र कॉम्बिनेशन तुम्ही जर केलं तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये मॅग्नेटसारखं पैसा जो आहे तर तो घरामध्ये आकर्षित करत असतो. तुमच्या घरातील जी वाईट शक्ती आहे तर ती बाहेर खेचून काढत असते. तर तुम्ही भगवंताचे जे तेज आहे तर तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. पण आवर्जून लक्षात ठेवा, हा पदार्थ जेव्हा तुम्ही उंबरवट्यावर ठेवताना त्या वेळेमध्ये आपल्याला काही उपाय हा आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य कमी करण्यासाठी करायचा आहे, जो चुकीच्या पद्धतीने आपल्याला करायचा नाही. तर पहा काय करायचं आहे, तर कोणत्या आहे त्या 2 वस्तू ते बघूयात. तर पहा, शत्रूचा नायनाट करणारी ही वस्तू आहे. तर आता आपण पाहणार आहोत, पण त्या अगदी तुम्ही मनापासून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जे आहे तर तो नक्की शेअर करायला विसरू नका. तर पहा, जेव्हा तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करता, जेव्हा सूर्य जो आहे तर तो मावळत असतो आणि रात्रीचा अंधार जो आहे तर तो होत असतो आणि पृथ्वीला कवेत घेत असतो, ज्याला आपण प्रदोष काळ म्हणत असतो. नेमक्या याच संधी प्रकाशामध्ये तुम्हाला हा विधी करायचा आहे. या काळामध्ये भगवान नरसिंह प्रगट झाले होते, त्यामुळेच या वेळेला ब्रह्मांडात अफाट शक्ती निर्माण होत असते. म्हणून त्यातली पहिली वस्तू जी आहे तर आपल्याला यामध्ये काळे तीळ घ्यायचे आहे. तर पहा, काळ्या तिळाची उत्पत्ती जी आहे तर ती भगवान
श्रीहरी विष्णूकडूनच झालेली आहे. आणि त्याचबरोबर या तिळाची जर आपण अशा पद्धतीने दिव्यामध्ये तीळ टाकून जर आपण एक शुद्ध तुपाचा दिवा श्रीहरी विष्णूच्या मूर्तीजवळ जर लावला तर आपल्याला श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे पिवळी मोहरी. याला शास्त्रामध्ये सिद्धार्थ म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही अनेकदा पाहिलेलं असेल की मुलाची नजर काढण्यासाठी किंवा घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी आणि नजरपिढा, वास्तुदोष, नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये तंत्र आणि जेव्हा आपण काही पूजाविधी करतो तेव्हा पिवळ्या मोहरीचा वापर केला जातो. कारण पिवळी मोहरी जी आहे ही नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असते, सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देत असते. एवढी शक्तिशाली आणि नैसर्गिक पदार्थ म्हटला गेलेला आहे. जसा पहा आपल्या घरामध्ये आपण एखादी ऊर्जा शोषून घेत असतो, तसंच ही मोहरी जी आहे तर ती काम करत असते. एखाद्या शत्रूची वाईट नजर आपल्या घराला लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये वाईट लहरी घरामध्ये प्राप्त झालेल्या असेल किंवा घरामध्ये सुखसमृद्धी नसेल, पण ही साधी मोहरी नाही, तुमच्या आयुष्यामध्ये या मोहरीने सकारात्मकता येणार आहे. ही तुमच्या विश्वासाने आणि नरसिंह देवाच्या स्मरणाने भारित होणार आहे. दुसरी वस्तू आहे भीमसेन कापूर. कापूर तर आपण रोज जाळतो, पण भीमसेन कापूर हा नैसर्गिक असतो. त्याचे गुणधर्म जे आहे तर ते अंधभूत म्हटले गेलेले आहेत. भीमसेन कापूर हा घरातील वातावरणच नाही तर घरातील नकारात्मक शक्तीला दूर करतो. वाईट दृष्ट घरामध्ये लागू देत नाही. घरामध्ये सकारात्मक आणि आनंद वाढवण्याचं काम करत असतो. तर पहा याचा परिणाम जो आहे तर तो 10 मिनिटात आपल्या घरामध्ये होत असतो. आपल्या घरामध्ये जी अदृश्य शक्ती असते तर ती आपल्याला कळत नाही. त्यामुळे घरामध्ये वातावरण बिघडते, वादविवाद होतात. म्हणूनच अशा अदृश्य सुरक्षा कवच तयार करण्यासाठी आपल्याला या मोहरीचा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणाचं तरी तुमच्या घरावर वाईट नजर लागलेली आहे, करणी-बांधा केलेली आहे किंवा आपले मुलं जे आहेत तर ते चिडचिडपणा करत असेल, कोणतंही आपण बोलतो तर त्या विरुद्ध ते बोलतात, आडवं बोलतात, मुलाच्या प्रगतीमध्ये अडथळे येत आहेत, त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तिसरं म्हणजे काय तर एखादा शत्रू आहे, त्या शत्रूचं तुम्हाला नाव जे आहे तर ते माहिती आहे. तर आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला भीमसेन कापुराच्या वडीवर तुम्हाला पिवळ्या मोहरीचे दाणे ठेवायचे आहे. दाणे ठेवण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक भीमसेन कापुराचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळावर आपल्याला काय करायचं आहे 5 भीमसेन कापूर ठेवायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, पिवळी मोहरी घेतलेली आहे ना तर ती आपल्याला मुलांच्या अंगावरून 7 वेळा उतरून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, घट्ट मुठीत पकडून धरायचे आहे आणि त्यानंतर आपले डोळे बंद करायचे आहे आणि साक्षात भगवान नृसिंहाच्या उग्र रूपाचं आपल्याला स्मरण करायचं आहे. मनात असा विचार करायचा आहे की माझ्या प्रगतीत येणारे अडथळे, शत्रुत्रास, नकारात्मकता, वाईट दृष्ट लागलेली आहे तर ती मोहरीमध्ये बंदिस्त होत आहे. जेव्हा तुम्ही ही मोहरी त्या कापुरासोबत जेव्हा प्रज्वलित करता तेव्हा त्यातून जो धूर निघत असतो ना तर तो आपल्या घरातील दृष्ट, नकारात्मकता शोषून घेत असतो. जो प्रकाश आणि धूर निघतो ना तर त्यामध्ये साक्षात नरसिंह देवाचा नखासारखा धारदार असेल. तो धूर तुमच्या जीवनातील ज्या अडचणी आहेत तर ते दूर करण्यासाठी या धूर जेव्हा घरामध्ये पसरतो ना, घराच्या चौकटीतून बाहेर जाताना तुमच्यावर झालेली प्रत्येक वाईट नजर जळून राख करेल. पण ही मोहरी पेटवताना तुम्हाला एक विशिष्ट मुद्रा करायची आहे आणि एक असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जो शत्रूच्या बुद्धीला स्तंभित करेल. तो मंत्र आणि कोणता आहे तो म्हणायचा आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण व्हावं तर हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी नक्की करून पहा. जेव्हा मुलांवरून कोणती उतरून आपण वस्तू टाकतो ना तर ती संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजेच काय तर 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता.
त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तर सर्वात आधी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरवटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. कारण उंबरवट्यावर जी वस्तू ठेवली जाते ना तर त्यामुळे आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. म्हणून आपल्याला तिथे कचरा किंवा धूळ ठेवायचे नाही. तेथील जागा जी आहे तर स्वच्छ पाण्याने, गंगाजलाने आणि खडी मीठ आणि तुरटी टाकून आपल्याला हे पाणी जे आहे तर मुख्य उंबरवट्यावर टाकून स्वच्छ उंबरवटा आपल्याला पुसून घ्यायचा आहे. आता उंबरवट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे, हळदी आणि कुंकाच्या साह्याने 5-5 बोटे काढून घ्यायचे आहे. त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे. त्यानंतर तिथेच आपल्याला त्या हळदी कुंकाच्या साह्याने स्वस्तिक काढायचं आहे. कारण हे स्वस्तिक जे आहे ना ते समृद्धीचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे. चारही दिशांनी येणाऱ्या जे संकट आहे, अडचणी आहे तर ते शोषून घेण्याचं काम करत असतो. आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही निरंजनी घेतली तरीही चालेल. तर त्यामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही कोणतंही तेल घेतलं तरीही चालेल, तूप घेऊ शकता. आता आपल्याला काय करायचं आहे तर हाताच्या मुठीत आपल्याला थोडीशी अर्धा चम्मच पिवळी मोहरी घ्यायची आहे. डोळे बंद करायचे आहे आणि आपल्या कुलदेवतेचं आणि भगवान नरसिंह सरस्वतीचं स्मरण करायचं आहे. तुमच्या मनात जी काही भीती आहे, त्रास आहे, संकट आलेलं आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला मोहरीत आपल्याला तो भाव जो आहे तर तो उतरवायचा आहे. आणि जो मंत्र म्हटलेला आहे त्यामुळे जी मोहरी आहे तर एक शक्ती जागृत होते. म्हणून आपल्याला मोहरी अशा पद्धतीने हातात धरायची आहे. त्यानंतर कापुराच्या वडीवर आपल्याला टाकायचे आहे. आता मंत्र कोणता म्हणायचा आहे तर मंत्र आपल्याला नरसिंह सरस्वतीचा मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे की उग्रवीर महाविष्णू ज्वलंत सर्वतोमुखम नृसिंह भीषण भद्र मृत्यू नमाम्यहम्. या मंत्राचा अर्थ समजून घ्यायचा आहे. या मंत्रात आपण त्या देवाचं स्मरण करतो जो उग्र आहे, वीर आहे, जो सर्व बाजूंनी डोळे ठेवून आपलं रक्षण करत आहे आणि जो साक्षात मृत्यूचाही मृत्यू आहे. हा मंत्र म्हणत असताना अशी प्रबळ कल्पना करा की तुमच्या घराला जो सुवर्ण प्रकाश वेढत आहे, तुमच्या घराभोवती वादविवाद होत आहे किंवा तुमचं घरातील कोणीही ऐकत नसेल तर हा वादविवाद करत असताना तर पहा, आपण हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता ठेवायची आहे. आपण कोणाचं वाईट व्हावं म्हणून हा उपाय करत नाही, तर आपल्या घराचं आणि मुलाचं संरक्षण व्हावं. त्याच्या जवळ जी देवी शक्ती आहे तर त्याचं संरक्षण होण्यासाठी ते देवी कवच आपल्या मुलाला लाभावं, आपल्या मुलाचं चहूबाजूनी संरक्षण व्हावं. जेव्हा आपण स्वतःला सत्य आणि धर्माच्या बाजूने सुरक्षित करतो तेव्हा अधर्म किंवा शत्रूचा वार आपोआपच निघून जात असतो आणि शत्रूचा वार किंवा त्राससुद्धा आपल्याला होत नाही. नरसिंह देवांच्या तेजासमोर जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी हा उपाय केला जातो. यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येणार नाही, याचा प्रभावसुद्धा आपल्या जीवनावर आणि आपल्या मुलांबाळावर, पतीवर पडणार नाही. हा विधी जेव्हा तुम्ही करताना त्यावेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जी पंथी घेतलेली आहे उंबरवट्यावर ठेवायची आहे त्या पंथीमध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहे. आणि तीळ टाकल्यामुळे काय होते की राहू केतूचा त्रासही होत नाही. आणि त्यानंतर जी विभूती आणि राख एका छोट्या कागदात पुडीत आपल्याला बांधून ठेवायची आहे. तर तिचं काय करायचं आहे हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर काय करायचं आहे तर त्या पंथीमध्ये जी राख उरलेली आहे तर तिचं काय करायचं आहे, ही साधी राख नाही तर ही साधी राख नाही, आपण तिथे पूजा केलेली आहे. नरसिंह सरस्वती यांचा मंत्र म्हटलेला आहे. नरसिंह विभूती आहे जिने तुमच्या घरातील नकारात्मक जी शोषून घेण्याची क्षमता आहे तर ती या राखीमध्ये असते. मंत्राच्या या उपायाने किंवा जे मंत्र आपण म्हणतो किंवा आपण दिवा प्रज्वलित करतो त्यामुळे काय होते की आपल्या घराचं संरक्षण होते. आपल्या घराच्या कोणत्याही बाजूमध्ये जेव्हा तुम्ही ही राख थोडी थोडी टाकताना तेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत नाही. त्याचबरोबर घरातील सदस्याचे रक्षण होते. म्हणून उद्या विधी पूर्ण झाल्यावर ही राख थंड होऊ द्या. त्यानंतर घरातील लहान मुलं किंवा ज्यांना
वारंवार नजर लागते त्यांच्या कपाळावर ही राख जी आहे तर ती लावायची आहे, याचा टिळा लावायचा आहे. यामुळे त्याच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होईल आणि बाहेरची कोणतीही बाधा त्याला स्पर्श करू शकणार नाही. घराचा मुख्य दरवाजा जो आहे ना, मुख्य उपाय, जर तुम्ही या राखेचा थोडा थोडा जर चिमूटभर तुम्ही जर राख जर मुख्य उंबरवट्यावर टाकत असाल दोन्ही साईडला, तर यामुळे शत्रू जो आहे तर त्याची वाईट दृष्ट आपल्या घरावर लागणार नाही. एखादा व्यक्ती तुमच्या घरामध्ये रोज येत असेल, त्याची दृष्ट जर तुमच्या घराला लागलेली असेल, तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ते शोषून घेण्याचं काम ही राख करत असते. उरलेली सर्व राख एका कागदामध्ये गोळा करायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला ही पुडी जी आहे तर ती नेऊन टाकायची आहे. असं केल्याने काय होते की आपल्या घरामध्ये येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा कमी होते आणि कोणत्याही झाडाच्या मुळाशी जेव्हा आपण अर्पण करतो किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडतो, तेव्हा चुकूनही राख कचऱ्यात किंवा अस्वच्छ ठिकाणी टाकू नका, कारण नरसिंह देवाचा आशीर्वाद भारीत झालेला आहे. त्यामुळेच विश्वास ठेवा. नरसिंह सरस्वतीचा जर आपल्याला आशीर्वाद जर हवा असेल तर तुम्ही हा उपाय करून पहा. उद्याची नरसिंह जयंती तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करून सुखाचा प्रकाश जो आहे तर तो घेऊन येण्याचं काम करत असतो. म्हणूनच हा उपाय करत असताना श्रद्धापूर्वक आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरात जे काही सकारात्मक बदल जे आहेत तर ते तुम्हाला 2 दिवसात तुम्हाला अनुभव मिळेल. असा हा उपाय केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर प्राप्त होतेच, आपल्या जीवनातील जो आळस आहे तर तो कमी होत असतो. आणि जर तुम्हाला याचा अनुभव आलेला असेल, जर तुम्ही उपाय केलेला असेल, तर नक्कीच हा उपाय जो आहे तर साक्ष